शेतकऱ्यांची सध्याची अवस्था ही अत्यंत वाईट आहे आणि शेतीशिवाय शेतकऱ्यांना पर्यायही उरलेला नाही. आणि म्हणून सरकारने आता शेतीकडे प्राधान्याने लक्ष दिलं पाहिजे. जे शेतकऱ्यांसाठी खूप काही गोष्टी करण्याचा सरकार आणतंय, त्या गोष्टी करण्यापेक्षा बारमाही शेती शेतकऱ्यांना कसं करता येईल आणि सिंचन क्षेत्र कसं वाढवता येईल याकडे जर सरकारने लक्ष दिलं तर शेतकऱ्यांवर खूप मोठी मेहरबानी होईल. म्हणजे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, नद्या ओसंडून वाहतात, मात्र पावसाळा संपला की याच नद्या कोरड्या ठाक पडतात, अगदी पिण्याच्या पाण्याचीही मारामारी होते. आणि म्हणून प्रत्येक तालुक्यातून वाहणाऱ्या नद्यांवर जर मोठे बंधारे बांधले गेले, पाणी अडवलं गेलं, तर त्याच पाण्यावर शेतकऱ्यांना बारमाही शेती करता येईल, वेगवेगळी पिकं घेता येतील. अगदीच प्रत्येक नदीला 10 ते 15 किमी अंतरावर जर आपण मोठे बंधारे बांधले, पाणी अडवलं, तर त्या पाण्यावर वर्षभर आपल्याला शेती करता येऊ शकते. म्हणजे देशभरामध्ये ज्या काही नद्या वाहतात त्या सगळ्याच नद्यांची ही अवस्था आहे की पावसाळ्यामध्ये अगदीच महामूर पूर असतो आणि पावसाळा गेला की या नद्या कोरड्या ठाक पडतात. म्हणजे वाडा तालुक्याची जर परिस्थिती बघितली तर वाडा तालुक्यामधून साधारणतः 5 नद्या वाहत आहेत. तानसा, वैतरणा, पिंजाळ, गारगाई, देहरजा या पंचनद्यांचं अगदी दान या तालुक्याला लाभलेलं आहे. मात्र तरी सुद्धा प्यायलाही पाणी नाही अशी परिस्थिती आहे. प्रत्येक तालुक्याची हीच परिस्थिती आहे. आणि म्हणून शेतीकडे शेतकऱ्यांना पूर्ण वेळ पाहता येत नाही. म्हणजे पावसाळ्यापुरती एखादं पीक घ्यायचं आणि वर्षभर बसून राहायचं अशी अवस्था असते. खरं तर पाण्याची व्यवस्था जर केली तर बारमाही पिकं घेता येतील. म्हणजे वर्षातून 3-3 वेळा आपल्याला ती पिकं घेता येऊ शकतात. चांगल्या प्रकारे म्हणजे आधुनिक पद्धतीने शेती करता येऊ शकते. खरं तर या दृष्टीने प्रयत्न झाले नाहीत असाही भाग नाही आहे. जे पाटबंधारे विभाग असेल, लघुसिंचन विभाग असेल किंवा शासनाचे जे विविध विभाग आहेत त्यांच्या माध्यमातून दरवर्षी बंधारे बांधले जातात. मात्र हे बंधारे शेतकऱ्यांसाठी बांधले जातात की ठेकेदारांसाठी बांधले जातात हा मोठा प्रश्न पडतो. म्हणजे ठेकेदार त्याला काम मिळावं म्हणून हे बंधारे मंजूर करतात आणि अधिकारी त्यांना भ्रष्टाचार करता यावा, त्यांना टक्केवारी मिळावी म्हणून ते या बंधाऱ्यांकडे पाहतात आणि निकृष्ट पद्धतीचं काम होतं. जे आत्तापर्यंत प्रत्येक तालुक्यात जे बंधारे झालेले आहेत ते जर आपण बघितलं तर त्या बंधाऱ्यांमध्ये थेंबरही पाणी साचत नाही अशी अवस्था आहे. ते पावसाळ्यानंतर ते बंधारेही कोरडे ठाक पडतात. आणि म्हणून या बंधाऱ्यांकडे भ्रष्टाचार म्हणून न पाहता शेतकऱ्यांच्या हितासाठी बारमाही पिकांसाठी आम्ही हे बंधारे बांधतोय हे लक्षात घेऊन शासनाने जर काही मोहीम राबवली आणि प्रत्येक नदीवर 15 ते 20 किलोमीटर अंतरावर जर असे बंधारे बांधले तर त्याचा उपयोग हा शेतकऱ्यांना होईल. शेतीला चांगलं पाणी मिळेल. ज्या ज्या तालुक्यांमध्ये बंधारे बांधलेले तिथे जर बघितलं तर त्या बंधाऱ्यामधलं पाणी हे कारखान्यांना दिलं जातं. म्हणजे कंपन्या ज्या आल्या त्या कंपन्या या पाण्यावर पोचल्या जातात. शेतकरी मात्र उपाशी राहतो. शेतकऱ्यांना या पाण्याचा काहीही उपयोग होत नाही. आणि म्हणूनच पावसाळी जसं भात पीक घेतलं जातं तसंच उन्हाळ्यामध्ये रब्बी पिकं घेतली जावीत. म्हणजे हरभरा असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असतील, ही सगळी पिकं आपल्याला जर ही जमीन ओलिताखाली आली, सिंचन क्षेत्र जे आहे त्याची वाढ झाली तर नक्कीच आपल्याला शेतकऱ्यांना काहीतरी देता येईल, शेती चांगल्या पद्धतीने करता येईल, शेतकरी हा जगवता येईल. मग तर झालंय काय की सगळ्या गोष्टींकडे सरकार लक्ष देतं, मात्र सिंचन वाढीकडे लक्ष दिलं जात नाही. जी वाड्या तालुक्याची अवस्था अशी आहे की 15,000 हेक्टरवर भात पीक घेतलं जातं, 3 ते 4,000 हेक्टरवर अगदी हरभरा, तूर अशी कडधान्य घेतली जातात. नागली वरीसाठीही काही क्षेत्र आहे. म्हणजे 20,000 हेक्टर क्षेत्र हे लागवडीखाली आहे आणि प्रत्यक्षात 1,000 हेक्टर क्षेत्र फक्त हे ओलिताखाली आहे. म्हणजे 19,000 हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली नाही. ही परिस्थिती एका तालुक्याची नाही आहे, तर पूर्ण देशभरातील तालुक्यांची आहे की गावाशेजारून नदी वाहते पण त्या नदीला बंधारा नसल्यामुळे आणि तो असलाच तर तो भ्रष्टाचाराने पोखरलेला असल्याने तिथे पाणी साचत नाही
आणि महामूर पाऊस पडत असूनही सुद्धा आम्हाला उन्हाळ्यामध्ये प्यायला पाणी मिळत नाही. ही जर परिस्थिती आपल्याला बदलायची असेल तर पाणी अडवलं पाहिजे, पाणी जिरवलं पाहिजे, पिकांना पाणी दिलं पाहिजे आणि उत्पन्न वाढवलं पाहिजे. म्हणजे एकूणच शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आता सिंचन क्षेत्र वाढवल्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.